नमस्कार मैत्रिणींनो, स्वरा सुप्रिया किचनमध्ये मी सुप्रिया आपलं खूप खूप स्वागत करते। आज मी बनवणार आहे कोथिंबिरीचे पौष्टिक असे पराठे। खूप सुंदर चवीला लागतात। तुम्हीही नक्की करून पहा। चला तर आपण याची कृती पाहूया। यामध्ये मी कोथिंबीर छान स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। सोबतच कोथिंबिरीची देठेही बारीक चिरून घेतलेली आहेत। त्यामध्ये मी पुदिना, हिरवी मिरची याची पेस्ट घालून घेते। जवस, तीळ, ओवा याची 1 चमचा भरड घालते। चिमूटभर आपल्याला हिंग वापरायचा आहे। त्यामध्ये मी थोडासा ओवा वापरते। तो मी अगोदर घातलेला आहे पूडमध्ये, तरीसुद्धा मोठ्या जिऱ्याने थोडी ओव्याने छान चव येते। ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते आणि नंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं आहे। मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। लिंबूमुळे खूप छान चव येते, त्यामुळे मी लिंबाचा रस यामध्ये वापरते। त्यानंतर आपल्याला छान अशी तिखट, गोड, आंबट चव येण्यासाठी थोडासा मी गूळ घालून घेते। गुळामुळे पराठे छान मऊ लुसलुशीत असे होतात। हे सर्व मिश्रण मी एकजीव असं करून घेते। त्यामध्ये आपल्याला कोथिंबीरीमध्ये बसेल इतपत पीठ घालायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला थोडं पाणी वापरायचं आहे। घट्टसर गोळा बनवायचा आहे। त्यानंतर मी इकडे तवा गरम करत ठेवलेला आहे। चला तर पराठे लाटून घेते। छान असे घडी घालून मी पराठे लाटून घेतलेले आहेत। तव्याला मी छान तेल लावून घेते आणि इथे पराठा पाहू शकता तुम्ही, सुंदर असा बनलेला आहे। आपल्या आवडीनुसार आपण तेल किंवा तूप दोन्ही बाजूनी लावून पराठे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। खूप सुंदर असे चवीला लागतात पराठे। तुम्हीही नक्की करून पहा। पराठ्यासोबतच आपण इथे कढीपत्त्याची चटणी, सॉस किंवा दहीसोबत हे पराठे खूप सुंदर लागतात आणि पचायलाही हलके असतात। आपण आपल्या आहारात कोथिंबीरीचे पराठ्यांचा समावेश नक्की केला पाहिजे। इथे मी पराठे डिशमध्ये ठेवून घेते। त्यासोबतच मी कढीपत्त्याची चटणी आणि सॉस दिलेला आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि हे कोथिंबीरीचे पराठे नक्की करून पहा। धन्यवाद।